नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे या स्मारकस्थळी या ठिकाणी आहोत। आज पुणे शहर, जिल्हा मातंग समाज आणि महाराष्ट्र समाजाच्या वतीने आज पुणे ते मुंबई अशी पदयात्रा या ठिकाणी निघत आहे। आपल्याबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज आपल्या सोबत आहेत। भाऊ, आज या ठिकाणी जी पदयात्रा निघत आहेत, कोणकोणत्या मागण्या आहेत आणि काय सांगाल आजच्या प्रसंगी? आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि ही मागणी घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने जातोय। ही मागणी तळागाळातल्या लोकांच्या जीवनाशी निगडीत मागणी, न्याय हक्काची मागणी, समानतेची, समतेची, बंधुत्वाची मागणी आणि ज्या पद्धतीचा आरक्षणाचा लाभ आम्हा सगळ्यांना मिळायला हवा होता त्या पद्धतीचा लाभ आम्हाला मिळालेला नाही आहे। आणि म्हणून मग यामधली जी ही विषमता आहे, भेदभाव आहे, हा उपवर्गीकरणाच्या माध्यमातून नष्ट होणार आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं हे अबकड प्रगत जात आणि अप्रगत जात अशा पद्धतीचं वर्गवारी होणं गरजेचं आहे। पण आपण ज्यांना भाऊ मानत होतो असे सर्व लोक आता विरोधामध्ये उभा आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याविषयी एक फेक नरेटिव्ह सेट केला आहे तो मोडीत काढण्यासाठी आणि शासनानं हे तात्काळ लागू करण्यासाठी आम्ही आज पुण्यातून लहुजींना वंदन करून मुंबईच्या दिशेनं चाललो आहे। तर या माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे की 24 तारखेला मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना हजर राहायचं। अनुसूचित जातीचं वर्गीकरण जे आहे, अनुसूचित जाती, ते कशा पद्धतीने असलं पाहिजे त्याबद्दल आपली कशी भूमिका असते? ते प्रगत जात आणि अप्रगत जात अशा दोन बाजू असल्या पाहिजे। लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या चुकीच्या आहेत। यामधल्या कोणत्या जातीनं किती फायदा घेतला आहे, त्याची एकूण अवस्था कशी आहे, अशा पद्धतीचं हे वर्गवारी झाले पाहिजे असं आमचं। केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे आपली काय मागणी असते? तात्काळ कुठल्याही दबावाला बळी पडू नये, तात्काळ वर्गीकरण झालं पाहिजे आणि आमच्या गोरगरीब वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे। आता जी आपली पदयात्रा निघणार आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे? आम्ही पायी प्रवास करतोय, वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आहेत, सभा आहेत, भेटीगाठी आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आव्हान आहे की यामध्ये सहभागी व्हा। आपल्यासोबत पुणे शहर मातंग समाजाचे सचिव दीपक भाऊ कसबी आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज काय सांगाल? सचिन भाऊ, या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणासाठी पायी पदयात्रा पुणे ते आपलं जे पवित्र ठिकाण आहे स्मारकावरून मुंबईला जात आहे। मी सर्व मातंग समाजाला, पुणे शहरातल्या सर्वांना मी आव्हान करतो की सर्वांनी या ठिकाणी त्यांच्याबरोबर पायी जायचं आहे आणि 24 तारखेला सर्वांनी या ठिकाणी आझाद मैदानावरती पूर्ण मातंग समाज एका ताकदीने त्या ठिकाणी उभं राहायचे। क्रांतीचे प्रेरणास्थान क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा या प्रमुख मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे। या ठिकाणी सचिन भाऊंनी जे एक मोठा उपक्रम हाती घेतलाय, पुण्यापासून मुंबईपर्यंत पदयात्रा, अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण तातडीने झालं पाहिजे, सरकारने ते लागू केलं पाहिजे, आपल्या मातंग समाजाच्या सगळ्या प्रश्नांना न्याय दिला पाहिजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, या सगळ्या मागण्यांसाठी जो समाजाच्या वतीने हा जो लॉंग मार्च केलेला आहे त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। असाच समाज बांधवांनी एक साथ त्या ठिकाणी ताकद लावून सरकारला झुकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे, पण आपली भूमिका ठाम, त्या ठिकाणी उपवर्गीकरण झालं पाहिजे। मातंग समाजाला महाराष्ट्रातल्या अबकड आरक्षण वर्गीकरण करून मिळावं म्हणून आज या ठिकाणी लहुजी बाबांना अभिवादन करून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करीत आहेत, पायी प्रवास करीत आहेत। भर उन्हामध्ये महाराष्ट्रातला समाज आज आमच्या मातंग समाजाची अस्मिता सचिन भाऊ साठे यांच्यासाठी भर ऊन असो किंवा पाऊस असो किंवा वाटेल ते वादळ असो, पण 24 तारखेचा मोर्चा आझाद मैदानावरचा यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत। की जसे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी मातंग समाज स्वतःचा बलिदान करू शकतो, तसं आम्हाला सुद्धा अस्मिता आहे। या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचं आम्ही जाहीरपणे अभिनंदन करतो की त्यांनी मातंग समाजाच्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। पवित्र अशा पायी प्रवासाला आदरणीय नेते सचिन भाऊ साठे यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभं राहावं।
पुण्यातून सुरू झालेली ही पदयात्रा विविध शहरांमधून मार्गक्रमण करत 24 जून रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे पोहोचणार असून तेथे तिचा समारोप होणार आहे. हक्क, न्याय आणि स्वाभिमानासाठीचा हा लढा असून मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी पदयात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.